तुम्हाला प्रेमात रागवून कामास पडत नाही असा विचार करतो. पण हे सगळं करत असताना मला स्वतःला असं जाणवलं की कुठेतरी अजून मायक्रो पॉइंट्स आहेत किंवा मायक्रो सूक्ष्म गोष्टी आहेत की ज्या तुमच्या आणि माझ्या डोळ्याला दिसत नाहीयेत. आणि त्याचं काय करायचं? आपल्या मनामध्ये एक विचार असतो, आपण अभ्यास एक करत असतो, आपल्या घरच्यांची एक अपेक्षा असते आणि एमपीएससी पेपर तसाच काढतो. त्यावेळेला आपली अवस्था जी होते, ह्या सगळ्या अवस्थेतून जात असताना काय नेमकं करायला पाहिजे, कुठं आपण कमी पडतो, यासाठी म्हणून आपण माननीय कोसर व इतर मान्यवरांना मी विनंती केली होती की सर आपल्याला मुलांच्या मनामध्ये किंवा मुलांमध्ये काही मायक्रो पॉइंट्स जे आहेत तर हे सगळं करत असताना मग मला वाटलं की असं एक लेक्चर किंवा असं काही सेमिनार अशा काही गोष्टी तर या कशा करायच्या म्हणून मी सरांसमोर काही मांडणी केली आणि आपले भूगोलचे सर त्यांच्यासमोर मांडणी केली. आणि सरांनी मला दुसऱ्या ट्रिपमध्ये डॉक्टर खानापुरे सर असं एक नाव सांगितलं आणि सरांच्याबद्दल बरीचशी माहिती त्यांनी मला दिली. आपल्यासमोर सरांचा सगळा ओळखीचा जो भाग आहे तो आपल्या समोर आहे. मला तो परत वाचून दाखवण्यामध्ये फारसं वाटत नाही, पण सरांचा प्रोफाईल बघितला. सर MSc केमिस्ट्री आहे, पण सरांचा मनशक्ती, मनाचे एकूण काय विचार असतील किंवा स्टडी स्किल याच्यावरती सर मगाशीच मला सांगत होते की मुंबईमध्ये एका व्यक्तीला 10,000 रुपये फी असे तिथं रिझर्वेशन झालेले लोक आता त्यांना तिथे जाऊन वर्कशॉप घ्यायचा आहे. म्हणजे आपण इथे जे वर्कशॉप घेतोय असे वर्कशॉप मार्केटमध्ये फार व्हॅल्यू, फार किमतीने घेतले जातात. असे हे आपले मान्यवर खानापुरे सर NM सरांच्या माध्यमातून मला मिळाले आणि आपल्या सर्वांपर्यंत ते पोहोचलेले. सर बिद्री या ठिकाणी कार्यरत आहेत आणि मला आनंद वाटतो की आपला हा चाललेला जो क्रम आहे या क्रमामध्ये सर मगाशी मला बोलले की सर या वर्षाचा रिझल्ट बघा. तर मला याची खात्री आहे की या वर्षाचा जर आपला वेगळा असेल. खानापुरे सर आणि त्यांचे मित्र आपल्यामध्ये आलेले आहेत. मी आपल्या अकॅडमीच्या वतीनं आपल्या अकॅडमीचे व्यवस्थापक ऑफिसर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर खानापुरे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करावं. सर कुंभार सरांचं स्वागत करतील. कुंभार सर आपल्यामध्ये आलेले आहेत. कुंभार सरांचं आपलं स्वागत करतील आणि अलीकडेच आपल्या परिवारामध्ये सहभागी झालेले सन्माननीय गणेश पवार सर एकूण दिवसभराची कार्यशाळा आपली असणार आहे. त्या दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला छोटे छोटे ब्रेक्स पण मिळणार आहेत आणि त्यातून तुमच्या मनामध्ये फक्त एक आहे, मनापासून प्रामाणिकपणे सरांचा प्रयत्न असणार आहे. तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तुम्ही कधीही विलीन झाला करणार नाहीये. फक्त जे काही मिळेल तुम्हाला ते घ्या, ती शिदोरी त्याच्यावरती काम करा. आम्ही सुद्धा आमच्या कॉलेजच्या शाळेच्या जीवनामध्ये असे बरेच कार्यक्रम केले आणि म्हणून आमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही पैलू पडले आणि आम्हाला हे सगळं काम करता शक्य झालं. अगदी मला तुमचा रोग जरी कळाला इथंपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आज पुन्हा एकदा खानापुरे सर आपल्यामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्र अकॅडमी परिवार आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यशाळेसाठी सरांना शुभेच्छा देऊ. माईक सरांच्याकडे मी सुपूर्द करतोय. इथून पुढचा सगळा कार्यक्रम
तर आपण सगळे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग करणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र अकॅडमीचे प्रमुख शिक्षक सर, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक खानापुरे, दूध साखर महाविद्यालय बिद्री या ठिकाणी 1993 पासून केमिस्ट्री विषय शिकवतो. BSc मुलांना केमिस्ट्री विषय शिकवतो. आणि त्याचबरोबर 1992 पासून मी सायकोलॉजी, पॅरासायकोलॉजी, अध्यात्म आणि हिप्नोटिझम या विषयांचा अभ्यास करतोय. आणि ॲज अ हिप्नोटिस्ट म्हणून, एक संमोहन तज्ञ म्हणून आतापर्यंत मी 500 ते 600 स्टेजवरती प्रोग्राम केलेले आहे. हिप्नोटिझमचा कार्यक्रम मी केलेला. आणि त्याचबरोबर आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त जे मानसिक पेशंट असतात, जे डॉक्टरांच्याकडनं गोळ्या औषध घेऊन सुद्धा बरं होत नाही, तर अशा अनेक पेशंटना मी बरं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी एकमेव हिप्नोटिस्ट आहे जे लोकांना मी शिकवतो, ट्रेनिंग देतो. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेला आणि जर तिथं हिप्नोटिस्ट जर तुम्हाला भेटला, तर लक्षात घ्यायचं की तो हिप्नोटिस्ट माझा विद्यार्थी आहे. तर मी काही फॉरेनरला शिकवलेलं आहे, अनेक मोठमोठ्या अधिकारी लोकांनी शिकवलेलं आहे. आणि 250 ते 300 सायकेट्रिस्ट जे महाराष्ट्रामध्ये आहेत, तर त्या सायकेट्रिस्ट लोकांना मी हिप्नोटिझम शिकवलेलं आहे. हिप्नोटिझमच्या द्वारे उपचार कसं करायचे मानसिक पेशंटवरती, विद्यार्थ्यांवरती, व्यसनी लोकांच्यावरती. आणि एक कोल्हापूरमध्ये डिवाइन पॉवर ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था आहे, म्हणजे मन आणि मानसिक शक्ती याच्यावरती अभ्यास करणारी एक संस्था आहे. आणि त्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे. त्याचबरोबर मी डाउजर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे. आणि माझे एकूण 14 पुस्तक लिहून तयार आहे, जे कॉम्प्युटराइज झालेले आहेत. फक्त पब्लिश करणं बाकी आहे. रिसर्चमुळे मी पब्लिश करू शकले नाही. माझं कॅन्सरवरती सध्या रिसर्च चालू आहे. कॅन्सरवरती आम्ही काही कंपाऊंड शोधून काढलेले आहे की आताच्या पेशंटला आपण केमोथेरपी देतो, तर त्या केमोथेरपीने पेशंट लवकर कव्हर होत नाही. पण आम्ही जे शोधून काढलेले आहे त्याच्याने 10 पट फास्ट पेशंट्स कव्हर होतात. तर त्या रिसर्चमध्ये 5 वर्ष मी आहे आणि म्हणून मला हे पुस्तक पब्लिश करता आले नाही. तर एकूण पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाची क्षमता, सामर्थ्य. त्याच्यानंतर पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे विचार सामर्थ्य. आपण जे विचार करतो, तर विचार सामर्थ्य, क्रिएटिव्ह थिंकिंग, सेल्फ हिप्नोटिझम, स्टेज हिप्नोटिझम, हिप्नोथेरपी, हिलिंग टेक्निक्स, हिप्नो मेडिटेशन, एज्युकेशनल हिप्नोसिस, स्पिरिच्युअल हिप्नोसिस, कंप्लीट हिप्नोसिस, गोल अचिव्हिंग, डी ॲडिक्शन, सायन्स अँड स्पिरिच्युअलिझम म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म. अशा पद्धतीने एकूण ह्या 14 पुस्तकांवरती माझं लेखन झालेलं आहे. मी या कोल्हापूर जिल्ह्याचं जो ह्युमन राईट्स आहे, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जे आहे, त्याचं मी अध्यक्ष आहे कोल्हापूर जिल्ह्याचं. आणि हे काही प्रोग्राम्स जसं आज आपण घेतो त्याच पद्धतीने काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले प्रोग्राम्स आहेत. आणि काही लोक म्हणजे ज्यांना मी शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीमागे जर आपण गेलो तर ही फॉरेन लेडी आहे, ही रशियन लेडी आहे. तिने माझ्याकडे हिप्नोटिझम शिकलेलं आहे आणि ही रिटायर्ड कलेक्टर आहे. आणि ही फेमस सोलापूरमधली फेमस कॅन्सर डॉक्टर आहे. त्या पद्धतीने बरेचसे डॉक्टर्स मंडळी किंवा हे कॉमन लोक असे सगळे माझे ठिकठिकाणी वर्कशॉप्स वगैरे असतात. आणि या आर्टिकल्स पेपरमध्ये आतापर्यंत आलेले काही आर्टिकल्स आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर माझे वर्कशॉप असतात. हे सगळे मोठमोठे विकार आहेत ॲक्च्युली. तर ह्या विकारापासून मुक्त होण्याचे जे टेक्निक्स आहेत
एकाग्रता, आज आपण बघणार आहे की एकाग्रता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे वगैरे, हे सगळे आर्टिकल्स परीक्षेमध्ये उत्तर देत असताना काय केलं पाहिजे, हां परीक्षेची भीती घालवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यानंतर तुमचा विचार किती महत्त्वाचा आहे, हां या सगळ्या गोष्टींचा आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर स्मरणशक्ती म्हणजे काय, ओके, हे सगळे नार्को ॲनालिसिस आपण ऐकलेले. हे नार्को ॲनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं त्याच्यावर म्हणजे 2004ला एक आर्टिकल झालं होतं आणि हे मी वर्कशॉप घेतो लोकांना संपूर्ण हिप्नोटिझम म्हणून. ते 15-15 दिवसाचे वर्कशॉप्स असतात, काही 3-3 दिवसांचे स्वसंमोहन म्हणून. त्या स्वसंमोहनमध्ये स्वतःचं जे व्यक्तिमत्वामध्ये काही दोष आहे, भीती वाटणे, हां अभ्यासात एकाग्रता होत नाही किंवा चिडचिडापणा किंवा काही आपले जे दोष असतील ते दोष तुमच्या तुम्ही कसं घालवायचं याला आपण स्वसंमोहन म्हणतो. त्यानंतर स्टेजवरती प्रोग्राम करणे, त्यानंतर मानसिक पेशंटवरती उपचार, हे खास करून आम्ही डॉक्टरांच्यासाठी वर्कशॉप घेत असतो. त्यानंतर समूह उपचार, ही शैक्षणिक प्रगती जे आपण आज ॲक्च्युली हे 3 दिवसांचं वर्कशॉप आहे. आम्ही जेव्हा बाहेर वर्कशॉप घेतो पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी, तर 3 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे वर्कशॉप आहे. पण ॲक्च्युली आज आपण काय करणार आहे की 3 दिवस इतकं वेळ नसल्यामुळं एका दिवसामध्ये तुम्हाला जेवढं फास्टमध्ये मॅक्झिमम पॉईंट्स कव्हर करता येईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त पॉईंट्स मी कव्हर करणार आहे. आणि नंतर वर्कशॉपच्या शेवटी तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर हे शास्त्रशुद्ध अभ्यासतंत्र, अल्फा माइंड पॉवर, भीती, कुठल्याही प्रकारची भीती, क्रिएटिव्ह विज्युअलायझेशन, याच्यावरती पण मी आज एक अर्धा तास बोलणार आहे. ओके, म्हणजे कुठली इच्छा कशी पूर्ण करायची. त्यानंतर श्रीमंतीचे गुपित, आणि युट्यूबवरती माझे सगळे लेक्चर्स आहेत, तुम्ही ते बघू शकता. युट्यूबवरती खानापुरे असलं तर टाईप केला तर हे सगळे लेक्चर्स आहेत. मन, आत्मा, परमात्मा म्हणजे देव म्हणजे कोण, हां देव कसं काम करतो, देवाकडनं काम करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ओके ना, अशा एकदम डीप हा सगळा स्टडी आहे. त्याच्यानंतर पुनर्जन्म, ध्यान, हां अतिंद्रिय शक्ती, त्यानंतर हे सगळं टोटल हिप्नोटिझम, म्हणजे याच्यामध्ये हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर करतो. तर हे काही मार्केटमध्ये माझे DVDs विकायला आहेत. तर या प्रत्येक DVD मध्ये 3-3, 4-4 तासाची व्याख्यान आहे. आणि या जर DVD तुम्ही ऐकला ती व्याख्यान तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सहजपणे यशस्वी होता येतं. EFT, कुठल्या प्रकारची भीती घालवण्यासाठी एक EFT म्हणून आहे. ईश्वरी नियम, मला सांगितल्याप्रमाणे हे विचार सामर्थ्य. आज मी याच्यावरती 1 तासभर बोलणार आहे. आपले विचार कसे काम करतात, आपल्याला यश का मिळत नाही, हां आपण एवढा अभ्यास करून सुद्धा यश का मिळत नाही, तर त्याच्या मागं आपले विचार काम करत असतात आणि ते कसे काम करतात, त्याच्या मागं काय सायन्स आहे. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह विज्युअलायझेशन, स्वसंमोहन, विकारांचे मानसशास्त्र, कल्पनोपचार, कल्पना करून तुम्ही भरपूर गोष्टी मिळवू शकता. हे सगळे सीडीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि हे त्वरित संमोहन तंत्र, स्टेज भीती, शैक्षणिक मानसशास्त्र, तुम्हाला जे लागणार आहे, शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा, आजचा जो विषय आहे ते ना, मनाची अवस्था, त्राटक म्हणून एक पॉवरफुल टेक्निक आहे. एकाग्रता होत नाही अभ्यास करत असताना वगैरे, याचे काही वेगवेगळे टेक्निक्स दिलेले, याच्यावरती पण मी एक अर्धा तास बोलणार आहे. रिलॅक्सेशन थेरपी, सूचनोपचार, ध्यानोपचार, विविध उपचार पद्धती, हे सगळे सीडीज माइंड प्रोग्रामिंगच्या होते. आणि हे काही नॅशनल आणि हे वगैरे वगैरे लोकांनी दिलेले अवॉर्ड्स आहेत. तर आज आपण हे वर्कशॉप जे आहे 2 भागामध्ये डिवाइड केले. एक माइंड पॉवर, आणि जे सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही जे करत असलेल्या हार्ड वर्क पेक्षा हे माइंड पॉवर जे आहे ना, हे माइंड पॉवर सर्वात महत्त्वाचं आहे. ज्याला आयुष्यामध्ये
स्वतःचं माइंड पॉवर व्यवस्थितपणे वापरता येईल. आवाज शेवटपर्यंत ऐकू येते ना? तर ज्याला स्वतःचं माइंड पॉवर वापरता येईल तर त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीही मिळवता येईल आणि कितीही यश मिळवता येईल. नथिंग इज इम्पॉसिबल, लक्षात घ्या. त्यामुळं आज मी माइंड पॉवरवरती 1, 2, 3 तास बोलणार आहे. तुम्हाला काही टिप्स देणार आहे. ओके. आणि त्यानंतर आपण लंच ब्रेक घेणार आहे आणि त्यानंतर स्टडी टेक्निक, जे तुम्हाला अभ्यास कसा करावा वगैरे वगैरे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. ह्या माइंड पॉवरमध्ये हे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे आपण विचार करतो तर हे विचार बरेच वेळा लोक सांगतात की पॉझिटिव्ह विचार करा. तर हे पॉझिटिव्ह विचार केल्याने काय होणार आहे, नेगेटिव्ह विचार केल्याने काय होणार आहे, एक्झॅक्टली विकारांचं काय मेकॅनिझम आहे, निसर्गामध्ये हे विचार कसे काम करतात, यावरती आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर स्वयंसूचना, आपला स्वतःच्या व्यक्तिमत्वामधले दोष घालवण्यासाठी स्वयंसूचना कशी तयार करायची, कशी घ्यायची. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी. द सिक्रेट नावाचं तुम्ही हे बघितलं असेल पिक्चर. किती लोकांनी बघितलं द सिक्रेट? लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा सिक्रेट म्हणून बघितलं ना? त्याचं तुम्हाला बेस आज समजणार आहे. सिक्रेट जर बाकीच्या लोकांनी बघितलं नसेल तर मित्रांनो एकदा इथं LCD प्रोजेक्टर लावून ते सिक्रेट बघा. त्या सिक्रेटमध्ये आपलं माइंड पॉवरचा वापर करून कुठली इच्छा कशी पूर्ण करायची हे शिकवलेलं आहे. आणि आज मी त्याच्यापेक्षा डीपमध्ये सांगणारच आहे, पण ते पिक्चर तुम्ही बघा आणि पूर्णपणे त्यांनी सायंटिफिकली तो पिक्चर दाखवलेला आहे. हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर माइंड ओव्हर मॅटर. त्यानंतर एक यशस्वी विद्यार्थी होण्यासाठी तुम्ही काय एक्सरसाइज करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलन क्षमता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पुरेसे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एकाग्रता नसेल, तुमच्याकडे स्मरणशक्ती नसेल तर तुम्ही कितीही ट्युशनला फी भरला किंवा कितीही तास पुस्तक उघडून बसला तर ते काही लक्षात राहणार नाही किंवा ते आतमध्ये जाणारच नाही. म्हणून काही एक्सरसाइज तुम्हाला करणे गरजेचं आहे. आणि ते कसं करायचं आहे मी आपण याच्यामध्ये बघूया. त्यानंतर स्वसंमोहन, काही पुष्पौषधी आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध अभ्यास टेक्निक. बरेच वेळा काय होतं की मुलं फक्त अभ्यास करायला बसतात, अगदी 7, 8, 10 तास बसतात, परंतु त्याचा रिझल्ट काही मिळत नाही. कारण का तर त्यांना प्रॉपर अभ्यास करण्याची टेक्निक नाही. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, व्यवस्थितपणे कशा पद्धतीने ग्रास्प करावा हे काही माहिती नाही. फक्त लोक हार्ड वर्क करतात. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क अतिशय महत्वाचं आहे. आणि ते कसं करायचं आहे हे आपण या आजच्या दिवशी बघणार आहोत. त्यानंतर अभ्यासाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत ते, त्यानंतर वाचन, परीक्षा आणि त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने आपण संध्याकाळी, लक्षात घ्या, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण मानसिकता ठेवा. आजचा दिवस तुमचा अतिशय चांगला झाला. तुम्ही असं म्हणाल की आज आम्ही आलो म्हणून आमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे. माझे अनेक विद्यार्थी, तुम्ही स्पर्धा परीक्षेबद्दलच बोलायचं झालं तर अनेक विद्यार्थी माझे PS आहेत, अनेक विद्यार्थी पोलीस आहेत, 2-3 विद्यार्थी कलेक्टर झालेले आहेत आणि 90% 95% मिळवलेले, बोर्डामध्ये आलेले असे माझे अनेक विद्यार्थी आहेत. त्यामुळं आज मी जे सांगतो तुम्ही अतिशय आवडीने, एकाग्रतेने मन लावून जर ऐकला तर मित्रांनो अतिशय दिवस तुमचा हा चांगला जाणार आहे, फायदेशीर करणार आहे. ओके. आणि अधूनमधून मी तुम्हाला रेस्ट देणारच आहे. एक 15 मिनिटाचा अधूनमधून ब्रेक असणार आहे, पण जे तुम्ही ऐकणार आहे ते पूर्ण लक्ष देऊन ऐका. ओके. तर मला सांगा, नाही आता डिस्टर्ब करणार, तर मला सांगा की शिक्षण म्हणजे काय आणि आपण का शिकतो. व्हॉट इज एज्युकेशन. आता बघा आपण झालं नाही, कोणी MA झाला असेल, कोण BA झाला असेल, कोण MSc BSc झाला असेल, म्हणजे नेमकं काय आहे हे शिक्षण म्हणजे काय, नेमकं आपण काय करतो, कशासाठी शिकायचं आहे ते.
शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? कोणाला काय सांगता येईल? व्हॉट इज एज्युकेशन? ठीक आहे, आपण बघूया. हा बोल. हा करेक्ट, एकदम त्याच्यासाठी एकदम टाळा होऊन जाईल. तर मी एक असा प्रश्न विचारला आहे, हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा रे, प्रत्येक माणसाला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, बघ नाही? आणि प्रत्येक माणूस ऑक्सिजनच घेत असतो, कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. हे सगळे समान आहे. एकच वातावरणामध्ये राहतो, एकच प्रकारचा अन्न खातो. पण आपण जर बघितलं तर एक माणूस एकदम असं झोपडीमध्ये राहतो आणि त्याला लागून एक फार मोठ्या बंगल्यामध्ये एक माणूस राहतो. एक माणूस कायम रडत असतो, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. आणि एक माणूस मात्र कायम हॅपी असतो. अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी जीवन तो जगत असतो, श्रीमंतीचं जीवन जगत असतो. पैसा, मान, सन्मान, त्याला जे काय पाहिजे ते सगळं मिळत असतं. आणि काही माणसं अतिशय रडत जगत असतात. आणि काही विद्यार्थी अगदी कमीत कमी अभ्यास करतात आणि पास होतात. आणि आपण म्हणतो दिवसभर अभ्यास करत असतो, वर्षभर अभ्यास करत असतो आणि म्हणतो अरे तू कसं काय पास झाला? 6 महिने क्लास लावला तरी पास झाला. आणि आम्ही 3-3 वर्ष येतात तरी पण आमचं काही रिझल्ट लागत नाही. मला सांगा की सगळं काही समान असून सुद्धा काही माणसं जीवनामध्ये अतिशय यशस्वी झालेले आहेत आणि काही माणसं अतिशय हालाकीचे जीवन जगतात, अपयशाचे जीवन जगतात, दुःख दारिद्र्याचे जीवन जगतात. तर या माणसांच्या मध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे एक माणूस एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी जीवन जगतो आणि दुसरा माणूस एकदम ऑर्डिनरी जीवन जगतो? मला सांगा असं काय आहे? धीरूभाई अंबानी आणि एक भिकारी आपण जर घेतलो तर भिकारीमध्ये आणि धीरूभाई अंबानीमध्ये काय फरक आहे? दिसायला तर सगळे समान आहेत, पण फरक काय? कोण सांगणार? विचार. या उत्तरावर त्याने एकदा टाळ्या होत्या. विचार. लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक माणसं जे असतात हे प्रत्येक माणसं वेगवेगळे असण्यामागं जे कारण आहे तर ते कारण म्हणजे काय बघा? विचार. तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये चालू असलेले जे विचार असतात तर त्या माणसांना त्या परिस्थितीमध्ये ते पोहोचवत असतात. म्हणून आज ना आपण विचारावरती जास्त विचार करणार आहे. बरोबर? फोकस काय ओके. तर आणखीन एक असा क्वेश्चन की मला सांगा की हार्ड वर्क करणं आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हार्ड वर्क करायला पाहिजे का पॉझिटिव्ह विचार असायला पाहिजे का दोन्ही असायला पाहिजे? बरं, आता कंपॅरिझनच जर करायचं झालं हार्ड वर्क आणि पॉझिटिव्ह विचार ह्याच्यामध्ये कोण जिंकेल? पॉझिटिव्ह विचार. हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. फक्त माणसं हार्ड वर्क करून दिवस रात्र कष्ट करून घाम गाळून यशस्वी होत नाही. अशा लोकांची संख्या फार कमी आहे. पण कष्ट हे करावंच लागणार आहे, हार्ड वर्क हे करावंच लागणार आहे. पण हार्ड वर्क बरोबर जर तुमच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असतील, मी यशस्वी होणारच, मी MPSC UPSC पास होणारच, मला चांगले मार्क्स मिळणारच, मी श्रीमंत होणार, अशा पद्धतीचे जर तुमच्या डोक्यामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असतील आणि त्याबरोबर जर तुम्ही मेहनत करत असाल, हार्ड वर्क करत असाल तर तुम्ही सक्सेस होता. आणि तुम्ही खूप हार्ड वर्क करता आणि तुम्हाला आतून वाटतं की मी सक्सेस होऊ शकणार नाही, माझा नंबर बसणारच नाही, खूप स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये नाहीच आहे, माझं सिलेक्शन होणं फार अवघड आहे, असं जर तुमच्या डोक्यामध्ये एक जरी विचार कधीतरी येऊन जात असलं तरी त्या विचारामुळे तुम्ही मागे पडता. हार्ड वर्क कितीही करा, ते एक विचार तुम्हाला तुमच्या यशापासून लांब घेतो.
म्हणून लक्षात घ्या, हार्डवर्क पेक्षा कंपॅरिझन जर करायचं झालं तर हार्डवर्क पेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं. असं संशोधन तर सिद्ध झालेलं आहे की तुम्ही कमी अभ्यास करा किंवा कमी हार्डवर्क करा, पण सतत पॉझिटिव्ह विचार करा. म्हणजे मी यशस्वी होणारच, मला यश मिळणारच, यावेळी माझा निकाल लागणारच, असं जर तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर आपोआपच तुमचा अंतर्मनच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारखे घडून आणि तुम्हाला सहज यश मिळेल. म्हणून आपण बघतो ना वर्गामध्ये एखादा मुलगा असतो, शेवटी 2-3 महिन्याचा अभ्यास करतो आणि पास होऊन जातो, आणि आपण वर्षभर अभ्यास करतो आणि रिझल्ट आपलं 50% वर जातो. का? तर हार्डवर्क आपण करतो खरं आहे, पण नेगेटिव्ह विचार आहेत, आपले नेगेटिव्ह विचार आपण खेचून घेतो. बरोबर? म्हणून तुम्ही अभ्यास हे करताच आहे, आणि त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला वेगळं करायचं आहे. तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर इथून पुढे मी जे सांगतो ते तुम्हाला करायचं आहे, मग रिझल्ट तुमच्याकडे खेचून येतं आपोआपच. तर बघा, मी मगाशी तुम्हाला विचारलं होतं की व्हॉट इज एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय. हा, पहिल्यांदा थोडक्यात 1-2 मिनिटात समजून घेऊया. अच्छा, हे शिक्षण म्हणजे एक लॅटिन वर्ड आहे. तर टू ब्रिंग फ्रोथ, काही स्पेलिंग्स मिस्टेक झालेल्या तिकडे लक्ष देऊ नका. ओके, एज्युकेशन मीन्स टू ब्रिंग फ्रोथ द हिडन पोटेन्शियल्स इन द ह्युमॅनिटी and to make them live happy and successful life. म्हणजे शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे माणसातील सुप्त क्षमता आणि माणसातील काही स्किल्स यांचा विकास करणे आणि त्यांना एक यशस्वी जीवन जगण्यासाठी, एक आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करणे, हा शिक्षण आहे, जो शिक्षणाचा उद्देश आहे. म्हणजे आपल्यामध्ये निसर्गाने काही चांगले गुण दिलेले आहेत, काही चांगल्या क्वालिटीज दिलेल्या आहेत, काही हिडन पोटेन्शियल्स आहेत. म्हणजे एकाग्रता आहे, स्मरणशक्ती आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी आहे, अंडरस्टँडिंग पॉवर आहे, असे वेगवेगळे कम्युनिकेशन स्किल आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे. या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये देवाने ऑलरेडी दिलेल्या आहेत. परंतु डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जर तुम्ही त्या स्किलचा वापर केला नाही तर ते हळूहळू लुप्त होतात, त्यांची क्षमता कमी होणार आहे, आणि त्यांची क्षमता जर कमी झालं की तुम्ही तुमचं आयुष्य यशस्वीपणे जगू शकणार नाही. म्हणून तुमच्यामध्ये देवाने दिलेले जे काही स्किल्स आहेत त्या स्किलचा विकास करणे, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करणे, आणि मग तुम्हाला तुमचं आयुष्य यशस्वीपणे जगायला भाग पाडणे, हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. आज जर तुम्ही ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी माणसांच्या मध्ये जर फरक बघितला तर ऑर्डिनरी माणसं किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी माणसं आपण कशाला म्हणतो की ज्याच्याकडं ही क्षमता जरा एक्स्ट्रा आहे, थोडं एक्स्ट्रा आहे. जर ज्याच्याकडे क्षमता एक्स्ट्रा आहे त्याला आपण एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणतो. बरोबर? म्हणून ना तुम्ही थोडंसं, तुमच्याकडे एकाग्रता आहे, तुम्ही जरासं आणखीन एक्स्ट्रा एकाग्रता वाढवला तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी होता. तुमच्याकडे स्मरणशक्ती आहे आणि जरासं तुम्ही वाढवला तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी होता. तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल आहे, जरासं तुम्ही एक्स्ट्रा केला तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी होता. त्यामुळं सामान्य माणूस आणि असामान्य